जीमेल आणि ईमेल काय असतं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. ईमेल आणि जीमेल हे एकच पर्यायी शब्द आहेत हे लक्षात घ्या. आपण नवीन मोबाईल घेतो. नवीन मोबाईल घेतल्यानंतर ईमेल आय डी बनवतो, पासवर्ड बनवतो आणि तो तात्पुरता आपल्या लक्षात राहतो. नंतर आपण तो विसरतो. पासवर्ड आपल्या लक्षात राहत नाही. आपण एकतर कुठेतरी लिहून ठेवत नाही. पासवर्ड शोधणे खूप कठीण जाते. ईमेल आय डीचा पासवर्ड कसा शोधायचा असतो त्यासाठी 2 ट्रिक सांगणार आहेत. पहिली ट्रिक जर काम करत नसेल तर दुसरी ही 100% काम करेल. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात जॅक टेक्निकल चॅनल. मी जगदीश. नमस्कार, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना पासवर्ड शोधायला अडचण येत असेल त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. पहिली ट्रिक जी सांगणार आहे मी ते असणार आहे, मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचे आहे. मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर आजकाल प्रत्येक स्मार्टफोन आयफोनमध्ये सेटिंगमध्ये गुगलचं हे ऑप्शन असतं. जर तुम्हाला सापडत नसेल तर वरती इथं सर्चमध्ये लिहायचे आहे गूगल. तुमच्या समोर असं एक पेज ओपन तयार होईल. इथं लिहिलेलं असेल पासवर्ड मॅनेजर. खाली कंटिन्यू करायचे आहे. खाली कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही ज्या ॲप्सला लॉग इन केले असेल तुमच्या मेल आय डी तेवढे तुमचे ॲप्स इथं बघायला मिळतील. इथं एक गुगलचं ऑप्शन बघायला मिळेल. तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा जो पॅटर्न पिन जो काय असेल तो इथं अनलॉक करून घ्यायचा आहे. तो अनलॉक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा युजर नेम दिसेल आणि खाली इथं पासवर्ड बघायला मिळेल. तुम्हाला हा पासवर्ड बघायचा असेल तर इथं एक आय बटन दिलेले आहे. त्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड बघू शकता. इथून डिलीट सुद्धा करू शकता, एडिट करू शकता. इथं तुमचा प्रोफाईल बघायला मिळेल. जो ईमेल आय डी तुम्ही वापरत आहे त्याच्या प्रोफाईल तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर ही झाली मित्रांनो पहिली ट्रिक. आता दुसरी ट्रिक सांगतो. क्रोम ब्राउझर ओपन करायचे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं वरती 3 लाईन दिसत असेल त्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर इथं सेटिंगचे एक ऑप्शन बघायला मिळेल. त्या सेटिंगवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पासवर्ड अँड ऑटोफिल बघायला मिळेल. त्याखाली गूगल पासवर्ड मॅनेजर बघायला मिळेल. त्या गूगल पासवर्ड मॅनेजरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा पेज बघायला मिळेल. वरती तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीचा लोगो बघायला मिळेल आणि ज्या ॲप्समध्ये तुम्ही मेल आय डी क्रिएट केला असेल तेवढे ॲप्स इथं तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या मोबाईलचा जो पॅटर्न पिन असेल तो इथं अनलॉक करून
इथं तुम्हाला युजर नेम बघायला मिळेल, खाली पासवर्ड बघायला मिळेल. तो पासवर्ड बघायचा असेल तर इथं एक आय बटन दिलेले आहे, त्या आय बटनवर तुम्ही क्लिक करू शकता. पासवर्ड कॉपी करू शकता, शेअर करू शकता, एडिट करू शकता, डिलीट करू शकता. तर ही झाली 2 नंबरची ट्रिक. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.